या घडीची सगळ्यात मोठी बातमी ते म्हणजे महेश शहाला आयकर विभागाने ताब्यात घेतलेली आहे। 13,000 कोटींची संपत्ती घोषित केल्यानंतर महेश शहा फरार होता आणि आता आयकर विभागाने महेश शहाला ताब्यात घेतलंय। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रशांत, नम्रता, सरकारने जी इन्कम टॅक्स डिक्लेरेशन स्कीम जाहीर केलेली होती, ज्याच्या अंतर्गत तुम्ही तुमची अघोषित संपत्ती स्वतःहून डिक्लेअर केली त्याच्या अंतर्गत तुमचे काही पैसे वाचणार होते आणि या स्कीम मधला हा सगळ्यात मोठा जाळ्यात अडकलेला मासा होता। महेश शहा नावाचा हा बिल्डर आहे, जो अहमदाबादचा आहे। 28 नोव्हेंबरला त्यानं आपली संपत्ती घोषित केलेली होती 13,000 कोटींची। मात्र त्यानंतर त्यानं एक चूक केली की याच्या संदर्भातला जो कर आधी भरायचा होता तो कर भरलेला नव्हता आणि तो कर भरण्याच्या आधी तो फरार झाला होता। गेल्या 7 दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावरती होते आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटही। आणि आज अतिशय नाट्यमयरित्या तो अहमदाबादमध्ये इन्कम टॅक्स आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रकट झालेला आहे। मुळामध्ये हा महेश शहा जो आहे याची केस जी आहे ती अत्यंत क्युरियस अशा प्रकारची आहे, कारण जे लोक तिथले अहमदाबाद मधले सांगतायत त्याच्यानुसार याचं राहणीमान अत्यंत साधा आहे आणि केवळ एका साध्या फ्लॅटमध्ये तो राहतो। शिवाय अनेक लोकांशी त्याचे उसनवारीचे व्यवहार देखील आहेत। मग त्याच्याकडे इतका मोठा पैसा आला कसा याच्या संदर्भातली सगळ्यांना उत्सुकता आहे। आणि जे महेश शहा सातत्यानं सांगतोय की माझे अनेक इतरांशी देखील संबंध आहेत आणि ज्याच्यातून कदाचित इतर अनेक जे खंडरपेशे लोक आहेत त्यांचे देखील संबंध या निमित्तानं उघडकीस होण्याची शक्यता आहे। महेश शहाचे जे काही व्यवहार आहेत ते गुजरात शिवाय महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये देखील आहेत आणि त्यामुळं नेमकं या केसमधून आणखीन पुढे काय काय उघड होणार याच्याबद्दलची उत्सुकता आहे। पण एक नक्की की सरकारने जी स्कीम जाहीर केली त्याच्यातला सगळ्यात मोठा मासा 13,000 कोटी, साहजिक आहे 13,000 कोटी म्हटल्यानंतर हा सर्वात मोठा मासा आता गळाला लागलेला आहे। प्रशांत, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे आता महेश शहाला अटक करण्यात आयकर विभागाला यश आलेलं आहे आणि आता त्याच्याकडून जी माहिती मिळते त्या आधारे कोणाकोणाची नावं गोत्यात येतात ते पाहावं लागेल।